राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. या विमानातनं एकूण 6 जण प्रवास करत होते. मुंबईत सकाळी विमानानं उड्डाण केलं तेव्हा वैमानिकासह या विमानात 6 जण होते, ज्यामध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचारी होते. बारामती इथं लँडिंग करत असताना सकाळी 9च्या दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. डीजीसीएनं विमानातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म केलंय. विमान जागेवरच कोसळल्याचं चित्र आहे. अपघातात कोणीच वाचलं नाहीये. नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप पुढे आलं नाहीये, पण अपघातात अजित पवारांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. या विमानातनं एकूण 6 जण प्रवास करत होते. मुंबईत सकाळी विमानानं उड्डाण केलं तेव्हा वैमानिकासह या विमानात 6 जण होते, ज्यामध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचारी होते. बारामती इथं लँडिंग करत असताना सकाळी 9च्या दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. डीजीसीएनं विमानातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म केलंय. विमान जागेवरच कोसळल्याचं चित्र आहे. अपघातात कोणीच वाचलं नाहीये. नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप पुढे आलं नाहीये, पण अपघातात अजित पवारांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. या विमानातनं एकूण 6 जण प्रवास करत होते. मुंबईत सकाळी विमानानं उड्डाण केलं तेव्हा वैमानिकासह या विमानात 6 जण होते, ज्यामध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचारी होते. बारामती इथं लँडिंग करत असताना सकाळी 9च्या दरम्यान हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. डीजीसीएनं विमानातील 6 जणांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म केलंय. विमान जागेवरच कोसळल्याचं चित्र आहे. अपघातात कोणीच वाचलं नाहीये. नेमका हा अपघात कसा झाला हे अद्याप पुढे आलं नाहीये, पण अपघातात अजित पवारांचा जागीच मृत्यू झाल्याची बातमी आहे.